चंद्रपुरातील भाजपमधील अंतर्गत गटबाजी स्थापना दिनाच्या निमित्तानं चव्हाट्यावर आली आहे। चंद्रपुरात स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावरून देवेंद्र फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीस यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे कान टोचले। पाहूया। भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका। शोभा फडणवीसांच्या मुनगंटीवारांना कानपिचका। चंद्रपुरातील 2 मेळाव्यांवरून फडणवीसांचे खडे बोल। लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे। इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही, म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाहीये। शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। चंद्रपुरात भाजपच्या स्थापना दिनानिमित्तानं रविवारी पक्षातील 2 गटांनी एकाच वेळी 2 वेगवेगळे कार्यक्रम केले आणि त्यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभा फडणवीस यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे कान टोचले। भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका असा टोला शोभा फडणवीस यांनी मुनगंटीवारांना लगावला। जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये पार्टीमध्ये भांडणं झाली। आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही, का दुसरा मेळावा घेता? ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं? अरे ह्याचा जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे। सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते। अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत, लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे, पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही, म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाहीये। दरम्यान यावर शोभा फडणवीसांनी टीका करताना कुणाचंही नाव घेतलं नाही, त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही अशी भूमिका सुधीर मुनगंटीवारांनी घेतली आहे। तर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या गटांनी घेतलेल्या कार्यक्रमांपैकी कुणाचा कार्यक्रम अधिकृत यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। आपल्याच गटाचा कार्यक्रम अधिकृत असल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाकडून देण्यात आली आहे। खरं तर अधिकृत कार्यक्रम संघटनेला दिलेला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात झाला। कदाचित महाराष्ट्रात 2 कार्यक्रमापैकी हा एकच उदाहरण असावं, कारण की आदरणीय प्रदेशाध्यक्षांच्याच सूचना होत्या की संघटनेच्या माध्यमातून अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हावे। त्यांनी तसं मला पत्र द्यावं, जर तो अवैध होता असं जर असेल त्याचं पत्र त्यांनी द्यावं। एक 2 दिवसापूर्वीची जी व्हीसी झाली होती, ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी सांगितले की विधानसभाशा प्रत्येक आमदारांनी आपल्या विधानसभेमध्ये एक कार्यक्रम या स्थापना दिवसाचा घ्यायचा, एकदम असे स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश आहे, सांगितले गेले आणि त्याला अनुसरून हा कार्यक्रम आपण तिथे आयोजित केला। विधानसभेला किशोर जोरगेवार विजयी झाल्यानंतर आणि मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर चंद्रपूर भाजपात 2 गट तयार झाले। एकीकडे सुधीर मुनगंटीवार यांचा गट, तर दुसरीकडे हंसराज अहिर, माजी मंत्री शोभा फडणवीस, आमदार किशोर जोरगेवार, आमदार बंटी भांगडिया यांचा एक गट सध्या कार्यरत आहे। आता पक्ष नेतृत्व यावर काय तोडगा काढणार ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।